नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथनमध्ये डॉक्टर उदय नेरुळकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बहुप्रतीक्षित, बहुचर्चित अशा नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत. या निकालांचं वैशिष्ट्य बघायला गेलं तर कमळ सर्वत्र फुललंय, धनुष्यबाणाने अचूक वेध घेतलाय, घड्याळाचं टायमिंग सुद्धा अचूक आहे. पण हाताला पंजाला कोणी हातच दिला नाही, तुतारी वाजलीच नाही, मशाल पेटलीच नाही. असं काहीतरी प्रकरण या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. या निकालांचं वैशिष्ट्य काय, ह्या निकालांचे नेमके अर्थ काय हे तर आपल्याला समजून घ्यायचंच आहे. पण येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांवरती हे निकाल कसे प्रभाव टाकणार आहेत आणि महाराष्ट्राच्या दूरगामी राजकारणावरती सुद्धा या निकालांचा काय प्रभाव असणार आहे ह्याचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर उदय नेरुळकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर, मला पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की या निकालांचं नेमकं वैशिष्ट्य काय? कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सर्वच प्रांतांमध्ये वेगवेगळे निकाल लागलेले आहेत, वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत. कशा पद्धतीने याची वैशिष्ट्य आहेत, तुमचं मत काय? पहिलं वैशिष्ट्य म्हणजे काय माहितीये का हर्षद, प्रचंड विलंबाने होणाऱ्या निवडणुका एकदा पार पाडल्या आणि त्याचा निकाल लागला. त्याच्या आधी जी कोर्टबाजी झाली, आधी निवडणूक कधी व्हावी, निवडणुकीचे निकाल कधी लागावेत, निवडणुकीमध्ये आरक्षण, या सगळ्यावरून जे काही रामायण महाभारत आणि सगळं घडत होतं, त्या एका प्रकारच्या काय म्हणू आपण ज्याला कठीण वाटेतून हे सगळे प्रसंग पार पडले. आणि महाराष्ट्रात या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या लोकशाहीच्या शेवटच्या टप्प्याच्या या निवडणुका, म्हणजे जर संसद विधानसभा आपण पाहिलं तर ह्या शेवटच्या टप्प्याच्या निवडणुका पार पाडल्या. महाराष्ट्राच्या विधानसभेत जशा 288 जागा आहेत तशा इथे पण 288 जागा आहेत. आणि ते जे निकाल लागले ते सर्वसाधारणपणे विधानसभेला जे निकाल लागलेले आहेत, जे पक्ष पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर होते, तिसऱ्या क्रमांकावर होते, चौथ्या क्रमांकावर होते, तसेच ते आपल्याला आढळतात. भारतीय जनता पक्ष हा 129 जागा, शिवसेना एकनाथ शिंदे 51 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 33 जागा, काँग्रेस 35 जागा, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 8 जागा आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 12 जागा, तर 24 इतर, असा सगळा आपल्याकडे आता पट मांडला दिसतो. आणि भारतीय जनता पक्षाचा परफॉर्मन्स जो आहे तो या निवडणुकीमध्ये त्यात भरघोस लक्षणीय अशी वाढ झाली. आणि ती म्हणजे मागच्या वेळेपेक्षा त्यांच्या जागा काही पटीनं वाढल्या आणि त्या 3300 नगरसेवक त्यांचे निवडून आले. आणि 207 ठिकाणी, 288 पैकी 207 ठिकाणी थेट महायुतीचा उमेदवार जाऊन बसला. हे जरी खरं असलं तरी देखील ज्याची हेडलाईन झाली ती गोष्ट मात्र महायुतीला विजय मिळाला यापेक्षा, किंवा याबरोबरच दुसरी हेडलाईन होती ती म्हणजे ठाण्यामध्ये शिवसेनेला खिंडार आणि एक प्रकारे बदलापूर आणि अंबरनाथमध्ये भारतीय जनता पक्षाने जी मुसंडी मारली. ज्या 2 मतदारसंघामध्ये, नगरपंचायतीमध्ये जे उमेदवारांची, समर्थकांची पळवापळवी एक प्रकारे झाली, दलबदलूपणा झाला, त्याचा एक पूर्ण विराम मला असं वाटतं या निमित्ताने मिळालेला आहे. विदर्भामध्ये 100 पैकी 52 जागा, या 52 ठिकाणी भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला. रायगडमध्ये महायुतीला, तर श्रीवर्धनमध्ये आश्चर्यकारकरित्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला यश मिळालं. आता कोकण हा जर विचार आपण केला तर रत्नागिरीमध्ये शिवसेनेला 79 जागा, तब्बल 79 जागा रत्नागिरीमध्ये मिळाल्या. तर भारतीय जनता पक्षाला एक माफक यश आहे, 35 जागा त्यांना मिळाल्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना 15 जागा आणि एनसीपीला 3 जागा, काँग्रेसला 9 जागा. सर्वात प्रतिष्ठेची जर कुठली राज्यामध्ये निवडणूक असेल तर ती होती सिंधुदुर्ग मधली. त्यात शिवसेनेला 19 जागा, भारतीय जनता पक्षाला 40 जागा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना 9 जागा, असा हा सगळा पट उलटला. आणि त्यातून राणे बंधूंमध्ये ज्या काही प्रकारच्या गोष्टी घडल्या त्या सगळ्या आता मी काही उगाळत बसत नाही, परंतु त्या देखील आपल्या समोर आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 60 जागा होत्या, त्यात भारतीय जनता पक्षाला 18 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 11 जागा, एनसीपीला 13 जागा आणि इतरांना 14 जागा. मराठवाड्यामध्ये 52 जागा आहेत. त्या 52 जागात सर्वात घवघवीत यश कोणाला जर मिळालं असेल तर ते भारतीय जनता पक्षाला 15 आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांना 10, तर एनसीपीला 12 जागा मिळालेल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला लक्षणीय यश मिळालं, एकनाथ शिंदे यांना लक्षणीय यश मिळालं. भारतीय जनता पक्षाला 14 जागा आणि शिवसेनेला 12 जागा आणि त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जेमतेम 2 जागा
मिळाल्या, तर शरद पवार यांना 1 ठिकाणी यश मिळालं. असा हा संपूर्ण महाराष्ट्राचा पट पाहिला तर आपल्या लक्षात येईल की ग्रामीण महाराष्ट्रावरची भारतीय जनता पक्षाची पकड जी आहे ती पकड मजबूत झाली. विधानसभेला ज्या पद्धतीनं मतदान झालेलं होतं तशा स्वरूपाचं मतदान अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि अपेक्षेनुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी याचा काही फार प्रभाव आपल्याला पडलेला दिसला नाही. उलट काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्येच सामना रंगलेला होता. त्यांचीच बातम्या सर्वत्र येत होत्या आणि जणू काही विरोधी पक्ष अस्तित्वातच नाही अशी परिस्थिती, कारण विरोधी पक्षांनी या निवडणुकीत अनेक ठिकाणी विदाऊट चिन्ह लढायचं ठरवलेलं होतं. ते देखील कारण आहे. हा एक प्रकारे वैशिष्ट्याचा भाग मला सांगता येईल. सर, तुम्ही मगाशी अंबरनाथ बदलापूरचा उल्लेख केलात की एकमेकांचे उमेदवार पळवणे, ते विरोधी पक्षांचे किंवा आपल्याच मित्र पक्षांचे उमेदवार पळवणे, त्यातून प्रस्थापितांना सुद्धा काही ठिकाणी जबरदस्त धक्का बसलेला आहे. तर ह्या निवडणुकींचं हे एक वैशिष्ट्य मानायचं का? आपण याच्याकडे कसं बघता? राजकारणाचं असं स्वरूप बदलतंय का? निश्चितच बदलत आहे आणि आपल्या मित्रपक्षात जनरली साधारणपणे एक संकेत म्हणून पळवापळवीचं राजकारण होत नाही, परंतु यावेळेला एकूणच राजकारणाचा सगळा दर्जा विधिनिषेध शून्यतेकडे किंवा त्याच्या निचांकी पातळाकडे चालला असल्यामुळे पळवापळवी करायची गरज नव्हती. जरा मी नाराज झालो की लगेच माणसं सकाळी एका पक्षात, दुपारी दुसऱ्या पक्षात आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या पक्षात असं स्थलांतर, पक्षांचं जसं स्थलांतर होतं तसं हे उमेदवारांचं आणि कार्यकर्त्या नेत्यांचंही स्थलांतर आपल्याला पाहायला मिळालं. अर्थात पुण्यामधल्या या सगळ्या गोष्टींवर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केलेली होती. तर महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जर तुम्ही आमच्या बरोबर नसाल तर तुम्हाला सत्तेत वाटा मिळणार नाही, अशा प्रकारचं अशा आशयाचं एक विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडच्या काळात केलेलं होतं. पक्षामध्ये नाराज असण्याची जर सर्वात लक्षणीय फटका कोणाला बसला असेल तर भारतीय जनता पक्षाला, तो म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली वगैरे या सगळ्या भागामध्ये तिथले अतिशय महत्वाचे नेते असलेले ठिकाणचे अर्थमंत्री महाराष्ट्राचे सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी जी आहे त्यांना मंत्रिपद न दिल्याची, ती पण त्यांनी जाहीररित्या बोलून दाखवली. अर्थात हे त्यांनी कितपत योग्य केलं हा त्यांचा मुद्दा आहे, परंतु हे शिस्तबद्ध स्वयंसेवकाच्या पठडीमध्ये न बसणारं कृत्य त्यांनी केलं. ते म्हणजे मला मिनिस्ट्री दिली नाही किंवा आमच्या भागाला प्रतिनिधित्व दिले नाही म्हणून इकडे पराभव झाला, अशा प्रकारचं विधान त्यांनी केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी मी सांगितलं की भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि अजित पवार हे अतिशय ताकदीनिशी सिरियसली या निवडणुकीत मला प्रचार करताना दिसले. तिसरा वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं या सगळ्या याच्या मधलं, ते म्हणजे अंबरनाथ बदलापूर हे शिवसेनेकडनं खेचून आणून भारतीय जनता पक्षाचा तिकडे नगरसेवक आणि नगराध्यक्ष बसवण्यामध्ये रवींद्र चव्हाण यांना यश मिळालं. तर श्रीवर्धन हे तटकरे यांना तिथे फटका बसला आपल्याला दिसतो. मालवण आणि कणकवलीमध्ये नितेश राणे आणि कणकवलीमध्ये निलेश राणे विजयी झालेले आपल्याला दिसतात आणि तिकडे नितेश राणे जे विद्यमान मंत्री आहेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. सोलापूरमध्ये जयकुमार गोरे पालकमंत्री आहेत, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला 12 पैकी फक्त 4 ठिकाणी यश मिळालंय, तर उर्वरित ठिकाणी शिवसेनेला 12 पैकी 6 जागा मिळाल्या आहेत. पंढरपूर आणि मंगळवेढा इकडे भारतीय जनता पक्षाची पडझड झाली, परंतु तिथे निवडून कोण आला असेल तर महायुतीमधलाच एकनाथ शिंदे शिवसेना हे तिकडे मोठ्या प्रमाणात निवडून झाले. भुसावळची जबाबदारी ज्या मंत्री संजय सावकारांवर आहे तिकडे त्यांच्या पत्नीला पराभवाला सामोरं जावं लागलं. वर्ध्यामध्ये गृहराज्य मंत्री पंकज भोयर याच्या कुटुंबियांना पराभवाला सामोरं जावं लागलं. धरणगाव मध्ये गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, तिकडे त्यांचा पराभव, त्यांच्या नातेवाईकांचा पराभव होऊन तिकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला अनपेक्षितरित्या यश मिळालं. राम शिंदे यांनी अहिल्यानगरचा गड शाबूत राखला आणि इकडे रोहित पवार यांच्या उमेदवाराला त्यांनी धूळ चारली. अशा प्रकारे पळवापळवी झाली. मित्र पक्षांमध्येच ही सगळी युद्ध झाली आहे ते आपण बघता. त्यामुळे मगाशी जे मी विधान केलं की या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय, तर विरोधी पक्षाचं अस्तित्व नसणं हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. सर, तुम्ही आता तुमच्या उत्तरामध्ये सुद्धा घराणेशाहीचा उल्लेख केलात. या निवडणुकांमध्ये घराणेशाहीवरती
बरंच बोललं गेलं. एका ठिकाणी तर एकाच कुटुंबातल्या 6 जणांना उमेदवारी दिल्याची घटना घडली होती. नेमक्या घराणेशाहीला जनतेने स्वीकारलंय का? मतदारांनी स्वीकारलंय का? स्वीकारलं नसेल तर कशा पद्धतीने उत्तर दिलेलं आहे? की जे 6 जणांचा तुम्ही उल्लेख केला त्यांच्या जखमेवर मला मीठ काही चोळायचं नाही, परंतु त्या 6च्या 6 जणांना जनतेने घरी बसवलेलं आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. याचा अर्थ सरसकट घराणेशाहीच्या विरोधात मतदान झालंय का? तर तसं आपल्याला दिसणार नाही. महाराष्ट्राच्या या 288 नगरपंचायतीचा निकाल जर आपण बारकाईने बघितला तर चाळीसगाव मध्ये मंगेश चव्हाण हे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या पत्नी आपल्याला विजयी झालेल्या दिसतात. अकोट मध्ये विद्यमान आमदार जे आहेत त्यांच्या नातेवाईकांना पराभव, मूर्तिजापूरला घराणेशाहीचा पराभव झालेला दिसतो. तर खामगावला सागर फुंडकर, पांडुरंग फुंडकर यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या वहिनी तिकडे निवडून आलेल्या आहेत. तिकडे घराणेशाही हा मुद्दा पुढे आलेला नाहीये. तर बुलढाण्यामध्ये शिवसेनेचे संजय गायकवाड यांचे कुटुंबीय जेव्हा उभे होते तेव्हा ते निवडून आलेले आहेत. देवळीमध्ये तडस हे जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्यांचे नातेवाईक उभे आहेत, त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. सिल्लोड, अहिल्यानगर या ठिकाणी घराणेशाहीचा मुद्दा नव्हता, तिकडे अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव ते निवडून आलेले आहेत. तर संगमनेरमध्ये सत्यजित तांबे यांचे नातेवाईक निवडून आले. पाथर्डी, श्रीरामपूर इथे सुद्धा घराणेशाही चालली, इथे घराणेशाहीचा मुद्दा नव्हता. नांदेड, लोहा ज्याचा उल्लेख तुम्ही आता केला, 6च्या 6 जणांना तिथे पराभवाला सामना करावा लागला. मला असं वाटतं की हातकणंगले इथे अशोक माने भारतीय जनता पक्षाचे, त्यांना त्यांच्या नातेवाईकांना पराभवाचा सामना करावा लागला. त्याप्रमाणे मी जर असं म्हणेन की घराणेशाही ही संमिश्ररित्या स्वीकारलेली गोष्ट आहे. ही अशी एकजात स्वीकारलेली आहे किंवा एका पक्षाची स्वीकारली आहे, इतरांची स्वीकारलेली नाही असं नाहीये. तर मला असं वाटतं त्या व्यक्तिगत कुटुंबाचा संपर्क, त्या उभ्या असलेल्या व्यक्तिगत व्यक्तीच्या एक स्वतःचा करिश्मा, जनसंपर्क, त्यांनी केलेली कामं याच्या आधारावरच विचार करून जनतेने या संदर्भातला निकाल दिलाय. त्यामुळे तो घराणेशाहीच्या विरोधातही नाही आणि घराणेशाहीच्या बाजूनी आहे असंही आपल्याला म्हणता येणार नाही. सर, आपण आता बोलतोय त्यानंतर केवळ महिन्याभरातच महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल सुद्धा लागलेले असतील. 29 महानगरपालिकांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणावरती या नगर परिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कसा प्रभाव पडणार आहे आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये या गोष्टींचा कसा इफेक्ट होणार आहे? अगदी योग्य प्रश्न तुम्ही विचारला. त्याचं कारण या नगरपंचायतीच्या निवडणुकांकडे एक प्रकारे या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची सेमी फायनल किंवा दिशा दिग्दर्शक किंवा कल निदर्शक अशा स्वरूपातच पाहिलं गेलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता काय मूड आहे, काय हवा आहे, हवा कोणाची आहे याचा अंदाज इकडे बांधला गेलेला आपल्याला दिसतो. मला एक आनंद होतोय हर्षद की आजच्या वृत्तपत्रामध्ये किंवा कालच्या संपूर्ण टेलिव्हिजनच्या कव्हरेजमध्ये कुठेही जे हरलेत त्यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ होते, ईव्हीएम मुळे सगळं हे घडलं अशी काही मागणी केलेली नाही. त्यामुळे ईव्हीएमचा मुद्दा हा किती योग्य आणि किती अस्थायी आहे याचा फैसला आता आपल्या प्रेक्षकांनीच करावा. कारण आता मतदार याद्यांमध्ये कोणी बोलत नाहीये, आता कोणी ईव्हीएम बद्दल बोलत नाहीये, लक्षात घ्या. तर मला असं वाटतं एक सांख्यिकी योग पण आहे याच्यामध्ये. 288 नगर परिषदा आणि 288 विधानसभा क्षेत्र हा एक सांख्यिकी योग आपल्याला दिसतो. पण जी लढत व्हायला पाहिजे होती ती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी होती, पण तशी काही झालेली आपल्याला दिसत नाही. महायुतीतलेच घटक एकमेकांशी लढले, त्यांनीच सत्तारूढ आणि विरोधी पक्ष अशा प्रकारच्या भूमिका झालेल्या आहेत. आता येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये काही कळीचे मुद्दे आहेत. त्यात पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती मला वाटतं 1-2 दिवसात जाहीर व्हायची शक्यता आहे. कदाचित हा कार्यक्रम प्रेक्षक बघतील एडिटिंग होऊन आलेला, त्यावेळेला ती युती कदाचित झालेली असेल. तसं झालं तर काँग्रेस हे महाविकास आघाडीचा भाग न होता ते सेपरेटली लढताना आपल्याला दिसू शकतात आणि ते खूप इंटरेस्टिंग असणार आहे. अनेक मुद्दे या निवडणुकीत येताना आपल्याला दिसतील. खरं तर जे मुद्दे आतापर्यंत चर्चेला होते त्यात 2 भावांनी एकत्र येण्याचा जो कळीचा मुद्दा होता तो होता काय ज्याला आपण म्हणू मराठी माणसाच्या अस्मितेचा, मराठी माणसाच्या अस्तित्वाचा. हा अस्तित्वाचा मुद्दा 1970-75 पासून आपल्याला मुंबईमध्ये काढलेला दिसतोय. परंतु किमान मुंबई पुरता तरी तो मुद्दा निश्चित येईल
सगळ्यांना जो रस आहे तो पुण्याला कोण जिंकलं, सोलापूरला, नाशिकला कोण जिंकलं यापेक्षा सुद्धा मुंबई कोणाची याचाही फैसला या निवडणुकीत होणार आहे. त्याचबरोबर सगळ्याच शहरांमध्ये विकास, ट्रॅफिक, प्रदूषण, नागरी सुविधा याचे प्रश्न ऐरणीवर आलेले आहेत. एक आणखीन महत्वाचं दिसतंय ते म्हणजे मला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची पुढची वाटचाल कशी असणार आहे याच्यावर एक प्रश्नचिन्ह या निवडणुकांनी अधिक गडद केलेलं आहे. ते अजित पवार यांच्या बरोबर सामील होतात का, अजित पवार त्यांना सामील होतात का ते काँग्रेसच्या मोठ्या विशाल वृक्षाखाली, आता ते वृक्ष विशाल काही फार राहिलेलं आपल्याला दिसत नाहीये. पण हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा विचार मांडणारे पक्ष, कलाकृती, मग ती यांचा धुरंधर जमाना आहे असं आपल्याला दिसेल आणि तेच या निवडणुकीनं खाली अधोरेखित केलेलं आहे. 207 ठिकाणी 288 पैकी लक्षात घ्या, 207 ठिकाणी हिंदुत्ववादी विचारांचे नगराध्यक्ष आज आपल्याला जाऊन दिलेले बसतात. पण जे महायुतीतले पक्ष आहेत त्यांच्यासाठी सीट शेअरिंगचा फॉर्म्युला काय असेल हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. म्हणजे जर एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष मुंबईत एकत्र येणार असं बोललं जात आहे तर तिकिटांचं वाटप कसं होणार? कारण मागच्या वेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये फक्त 2 जागांचा फरक होता. 84 शिवसेना होती, 82 भाजप होती. मग त्यांच्यातलं वाटप आता नेमकं कसं होणार आहे आणि भाजपमध्ये ती तिकीटं नेमकी कोणाला जाणार, कोणाची तिकीटं कापली जाणार, हे खूप मला असं वाटतं की ही एक प्रकारची त्या पक्षाच्या पक्ष संघटनेवर किती पकड आहे याची एक अग्निपरीक्षा आहे असं म्हटलं तरी काही अयोग्य ठरू नये. पुण्यावरची आपली पकड जी अजित पवार यांनी या निवडणुकीत सिद्ध केलेली आहे. 17 नगर परिषदांच्या निवडणुका होत्या, त्यातल्या 10 ठिकाणी अजितदादा यांना यश मिळालेलं आहे. त्यामुळे साहजिकच पुण्यामध्ये पुण्याचा दादा कोण तर तो मीच, आणि त्यामुळे माझ्या पक्षाला अधिक महत्वाचं स्थान मिळालं पाहिजे अशा स्वरूपाची त्यांची भूमिका राहील. पण संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर भारतीय जनता पक्षाव्यतिरिक्त सर्वात प्रभाव जर कोणाचा पडला असेल तर तो एकनाथ शिंदे यांचा पडला. आणि साहजिकच मुंबई, ठाणे, पुणे आणि कल्याण डोंबिवली जिथे त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत तिथे हे जे सीट शेअरिंग कसं होईल हे बघणं महत्वाचं आहे. मी माध्यमामध्ये इतर काही वाचतोय यावं कार्यकर्ते काही बोलत, परंतु एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकमेकांविरुद्ध या निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये किंवा इतरत्र कधीही एक अवाक्षर सुद्धा काढलेलं नाही. आणि हा एक फार मोठा सिग्नल आहे कार्यकर्त्यांसाठी आणि सगळ्यांसाठी. दुसरी गोष्ट, प्रत्येक पक्षात नाराजी असते, परंतु भारतीय जनता पक्षाला विदर्भामध्ये विशेषतः गडचिरोली, चंद्रपूर या भागात मुनगंटीवारांची नाराजी भोवली हे अगदी स्पष्ट आपल्याला दिसून येते. त्यामुळे नाराजीचा फटका सर्वांना बसला असला तरी भारतीय जनता पक्षाला तो काहीसा जास्त बसला असं आपल्याला म्हणावं लागेल. एक आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीच्या निकालानंतर इथे काही म्हणजे महाविकास आघाडीचं एकत्रित बळ एकत्रपणे सर्वत्र लढलं असं आपल्याला म्हणता येणार नाहीये, परंतु तरी देखील महाविकास आघाडी एकत्र राहणार का हा जो प्रश्न होता तो अधिकाधिक आता तीव्र होत चाललेला आहे. त्याचबरोबर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतात आणि काँग्रेस बरोबर जातात का, काँग्रेस काय हाही प्रश्न आहे. मूळ काँग्रेसच स्वतःच्या अस्तित्वाची शेवटची लढाई लढते, आजके देत आहे, अशा प्रकारच्या परिस्थितीत जाऊन पोहोचलेलं आहे. परंतु भारतीय जनता पक्ष ज्यांनी 3000च्या वर आपले नगरसेवक निवडून आणले त्यांच्यासाठी मात्र 2029ला स्वबळाचा नारा जो अमित शहा मुंबईत येऊन देऊन गेलेले होते त्या दृष्टीनं त्यांचं एक दमदार पाऊल पडलेलं आहे. ग्रामीण महाराष्ट्रावर भारतीय जनता पक्षाची नाममुद्रा उमटली ही याची आत्ताची हेडलाईन आहे. सर, निवडणुकांचं विश्लेषण करताना आपल्याला अजून बरेच मुद्द्यांवरती बोलायचं आहे. आता महानगरपालिकांच्या निवडणुका येणार आहेत तेव्हा आपण वेगवेगळ्या गोष्टींवरती बोलूच, पण तुर्तास इथेच थांबूया. या निवडणुकांसाठी या विश्लेषणासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि इतकं सांगोपांग सगळ्याच गोष्टींनी आम्ही तुम्हाला विश्लेषण करून सांगितलं, त्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार. थँक्यू. तर नगर परिषद, नगरपंचायत यांच्या निवडणुकांचं विश्लेषण आपण आता केलेलं आहे. कुठे विजयाचे गुलाल उधळले गेले तर कुठे आता पराभवाचे अश्रू दिसत आहेत.
महानगरपालिकांच्या निवडणुकांचं काय होणार आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने राजकीय रंग उधळले जाणार आहेत याच्यावरती आपलं लक्ष असणारच आहे आणि त्याचं सुद्धा विश्लेषण आपण वेळोवेळी करणारच आहोत. पण तुर्तास इथेच थांबूया. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.